सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. ह्या वर्षीपासून पीक स्पर्धेचा ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. तर ह्या ऑनलाईन अर्जाचा फॉर्म कसा भरायचा ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत. तर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपण ह्या पीक स्पर्धेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतोय. त्याच्यानंतर ही त्याची वेबसाईट आहे. वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आपल्या जे तालुकास्तरीय बक्षीस आहे, प्रथम ते 5,000, द्वितीय 3,000 आणि तृतीय 2,000. त्याच्यानंतर जिल्हास्तरीय 10,000, 7,000 आणि 5,000. राज्यस्तरीय 50,000, 40,000 आणि 30,000. अशा प्रकारे ह्या पीक स्पर्धेचे काय बक्षिसे आहेत. त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आता आपण बघणार आहेत. ह्या क्रोमवरती यायचं. क्रोमवरती HTTPS कृषीमहाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट टाकायची. ही वेबसाईट टाकल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला पीक स्पर्धा नोंदणी इथं क्लिक करायचं. इथं क्लिक करून झाल्यानंतर इथं वरती आपल्याला फार्मर आय डी टाकायला येईल. आपला जो फार्मर आय डी असेल किंवा शेतकरी आय डी असेल तो आपण शेतकरी आय डी टाकायचा. तो शेतकरी आय डी टाकल्यानंतर OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर समोरच्याला किती 4 अंकी OTP जाईल. तो OTP गेल्यानंतर तो आपण OTP टाकायचा आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक त्याचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर वगैरे ते ॲटोमॅटिक काय भरलं जाईल. त्याच्यानंतर ही आपल्याला अशा जो GR वगैरे आहे पीक स्पर्धेचा तो आपण GR थोडक्यात वाचून घ्यायचा. तो वाचून झाल्यानंतर आपल्याला काय प्रवर्ग म्हणजे आपली जी जात वगैरे असेल ती निवडायची. त्याच्यानंतर बँकेचं नाव निवडायचं. जे बँकेत आपलं खातं असेल त्या बँकेचं नाव निवडायचं. नाव निवडून झाल्यानंतर बँकेचं नाव टाईप करून झाल्यानंतर पुढे आपल्याला जर ST प्रवर्ग असेल तरच आपल्याला इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर ओपन असेल तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायला येत नाही. त्याच्यानंतर आपण इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करूया. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून झाल्यानंतर शक्यतो PDF मध्ये अपलोड करा. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून झाल्यानंतर खाली आपल्याला खाते क्रमांक टाकायला येतो. म्हणजे आपला अकाउंट नंबर, बँकेचा जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर इथं टाकायचा. तो अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर पुढे आपल्याला IFSC कोड नंबर, ज्या बँकेचा जो IFSC कोड नंबर असेल ते बँकेचा IFSC कोड नंबर टाकायचा. त्याच्यानंतर बँकेची शाखा व पत्ता, जी आपली बँकेचं जी शाखा वगैरे असेल ती शाखा टाकायची. बँकेची शाखा टाकून झाल्यानंतर जी बँकेची शाखा असेल ती बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता टाकायचा. तो पत्ता टाकून झाल्यानंतर पुढे हमीपत्र वरती स्क्रोल करायचं आणि वरती आपल्याला हमीपत्र येईल. हे हमीपत्र चेकबॉक्सवरती क्लिक करायचं. ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करून झाल्यानंतर जतन करा व पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर आपली माहिती यशस्वीरित्या जतन झालेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला भात पिकासाठी पीक स्पर्धा निवडायची आहे. भात हे पीक निवडायचं. त्या पिकाची पेरणीची तारीख टाकायची. जी पेरणीची तारीख असेल ती पेरणीची तारीख टाकायची. त्याच्यानंतर गट नंबर निवडायचा. ज्या गटामध्ये आपण भात लागवड केलेला आहे
तो आपल्याला गट नंबर निवडायचा. तो गट नंबर निवडून झाल्यानंतर डन करायचं. डन करून झाल्यानंतर खाली आपल्याला काही क्षेत्र टाकायला येत आहे. जर भातासाठी 0.20 हेक्टरच्या वरती क्षेत्र पाहिजे तर आपण इथं जे क्षेत्र वगैरे आहे 0.40 क्षेत्र टाकलेलं आहे. म्हणजे आपल्याला भविष्यात किती 2 प्लॉट काही इथं आपल्याला कापावा लागतील पीक स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर जतन करा व पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं. आपली माहिती यशस्वीरित्या जतन झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पेमेंट करायला ऑप्शन येईल. पेमेंट करण्यासाठी आपल्याला इथं एक वेबसाईट दिलेली आहे, ग्रास वेबसाईट. ती वेबसाईटवरती क्लिक करायचं. ते वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईट क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ओपन होईल. ते ओपन झाल्यानंतर पे विदाऊट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर स्किप सिलेक्शन अँड गो टू असं तिथं नाव आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट येईल. डिपार्टमेंट कमिशनरेट ऑफ ॲग्रिकल्चर हे डिपार्टमेंट निवडायचं. हे डिपार्टमेंट निवडून झाल्यानंतर कमिशनरेट ऑफ ॲग्रिकल्चर हे डिपार्टमेंट निवडून झाल्यानंतर पेमेंट टाईप आपल्याला येईल. पेमेंट टाईप आपल्याला काय क्रॉप हॅजबंडरी पेमेंट टाईप निवडायचा. क्रॉप हॅजबंडरी पेमेंट टाईप निवडून झाल्यानंतर पुढे डिस्ट्रिक्ट निवडायचा. आपला जो जिल्हा वगैरे असेल तो जिल्हा निवडायचा. तो जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढे तालुका निवडायचा. जो आपला तालुका असेल तो तालुका निवडायचा. तो तालुका निवडून झाल्यानंतर आपलं ऑफिस नेम निवडायचं. जे आपले तालुक्याचं ऑफिस नेम आहे ते तालुक्याचं ऑफिस नेम निवडायचं. ते ऑफिस नेम निवडून झाल्यानंतर स्कीम नेम निवडायचं. स्कीम नेम रिसिप्ट अंडर क्रॉप ते निवडायचं. रिसिप्ट अंडर क्रॉप कॉम्पिटिशन स्कीम हे निवडायचं. त्याच्यानंतर इयर निवडायचं. इयर आपल्याला हाफ इयरली निवडायचं. कोणतं निवडायचं? हाफ इयरली. हाफ इयरली निवडून झाल्यानंतर पुढे आपल्याला मंथ निवडायला येईल. मंथ आपण जर खरीपमध्ये करत असाल तर एप्रिल ते सप्टेंबर निवडायला येईल आणि रबीमध्ये करत असाल तर ऑक्टोबर ते मार्च हा महिना आपण निवडायचा. हा महिना निवडून झाल्यानंतर आपल्याला पुढे पेमेंट करायला येईल. जर ST असाल तर 150 रुपयाचा पेमेंट करायचं आणि ओपन असाल तर 300 रुपयाचं आपल्याला इथं 300 रुपये टाकायचे. त्याच्यानंतर इथं खाली शेतकऱ्याचं पूर्ण नाव टाकायचं. जे शेतकऱ्याचं जे पूर्ण नाव असेल ते शेतकऱ्याचं पूर्ण नाव टाकायचं. ते शेतकऱ्याचं पूर्ण नाव टाकून झाल्यानंतर ब्लॉक नंबर आपला जो ॲट पोस्ट काय असेल तो टाकायचा. तो पूर्ण टाकून झाल्यानंतर पुढे आपल्याला लोकॅलिटी किंवा रोड तिथं आपला जो तालुका वगैरे असेल तो तालुका टाकायचा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एरिया सिटी तिथं आपला डिस्ट्रिक्ट टाकायचा. जो आपला जिल्हा वगैरे असेल त्या जिल्हा टाकायचा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पिनकोड नंबर 6 अंकी जो आपला पिनकोड नंबर वगैरे असेल तो 6 अंकी पिनकोड नंबर टाकायचा. पिनकोड नंबर टाकून झाल्यानंतर रिमार्क्स दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा. जो मोबाईल आपल्याला नंबर महत्त्वाचा आहे कारण की भविष्यामध्ये याच्यावरती SMS वगैरे आपल्याला येत राहतील. तो SMS बघण्यासाठी आपल्याला इथं जो मोबाईल नंबर चालू असेल तो मोबाईल नंबर टाकायचा. तो मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला रिमार्क्स येईल तिथं ओके करायचं. तिथं झाल्यानंतर आपल्याला पेमेंट कसं करायचं? UPI पद्धतीने पेमेंट करायचं. UPI हे ऑप्शन निवडायचं. हे ऑप्शन निवडून झाल्यानंतर कॅप्चा टाकायचा. जो कॅप्चा वगैरे असेल तो कॅप्चा टाकायचा. तो कॅप्चा टाकून झाल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं. सबमिट बटनावरती क्लिक करून झाल्यानंतर ॲग्री आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर GRN नंबर येईल. GRN नंबरवरती ओके करायचं. GRN नंबरवरती ओके करून झाल्यानंतर आपल्याला पुढे अशा प्रकारे ओके येईल. ते ओके करून झाल्यानंतर पुढे आपल्याला
अशा प्रकारे इंटरफेस येईल. इंटरफेस आल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं. ते कन्फर्म झाल्यानंतर पुढे आपल्याला क्यू आर कोड येईल. तो क्यू आर कोड आपल्याला गुगल पेने किंवा आपल्याला जो फोनपे वगैरे असेल त्याच्याने तो क्यू आर कोड स्कॅन करायचा. क्यू आर कोड स्कॅन करून झाल्यानंतर आपण थोडा वेळ थांबायचं. जोपर्यंत सक्सेस हा SMS येत नाही तोपर्यंत कोणताच बटन दाबायचं नाही. ते सक्सेस SMS आल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं. ओके या बटनावरती क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला ह्या अशा प्रकारे ही पावती डाउनलोड करून घ्यायची. ही पावती डाउनलोड करून झाल्यानंतर आपल्याला ह्या पावतीवरती CIN नंबरसुद्धा आहे. तो CIN नंबर खाली दिलेला आहे. त्याच्यानंतर हे रिसिप्टला नाव देऊन झाल्यानंतर आपण पुढे काय हे रिसिप्ट सेव्ह करून ठेवू. सेव्ह झाल्यानंतर ही रिसिप्ट सेव्ह झाल्यानंतर आपण जिथून ग्रास ह्या वेबसाईटवरनं आपण गेलो होतो तिथं परत जायचं. त्याच्यानंतर जी आपण रिसिप्ट सेव्ह केलेली आहे ती रिसिप्ट अपलोड करायची. ती रिसिप्ट अपलोड करून झाल्यानंतर त्या पावतीवरती चलनच्या पावतीवरती एक डाव्या बाजूला CIN नंबर आहे. तो CIN नंबर टाकायचा. तो CIN नंबर टाकून झाल्यानंतर आपण काय सबमिट करायचं. सबमिट करून झाल्यानंतर आपला फॉर्म यशस्वीरित्या झालेला आहे. हे सबमिट करून झाल्यानंतर आपला फॉर्म यशस्वीरित्या कंप्लीट झालेला आहे. आणि जो फॉर्म वगैरे आहे तो फॉर्म आपण ह्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची. ती फॉर्मची प्रिंट काढून झाल्यानंतर, कारण की हा फॉर्म भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. भविष्यात आपल्याला जर भात वगैरे कापायला ज्यावेळी प्लॉट कापायला येतील तेव्हा तो आपल्याला फॉर्म लागेल. तो फॉर्म सेव्ह करून ठेवायचं. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी